पण अरुणा तू मला अजून काहीच सांगितलं नाहीस. मी तुला मागे काहीतरी विचारलं होतं. यु नो बॉसशी माझं बोलणं झालं होतं. ते सांगत होते ऑफिस मध्ये लवकरच प्रमोशन होणार आहे. मी त्यांना तुझं नाव सुचवलंय. त्यामुळे तुझं प्रमोशन तर होईलच, शिवाय पगारही दुपटीने वाढेल आणि त्या पोस्टसाठी ट्रॅव्हलिंग अलाउन्स सुद्धा देतात. आणि तू घर सोडून जाण्यापूर्वी जे काही सांगितलं होतंस ना ते माझ्या लक्षात आहे. काय ठरवलंयस तू? काय ठरवलं म्हणजे मला बोल ना शिवानी. मला विचार करायला थोडा वेळ हवाय. ठीक आहे, कर विचार. ओके बाय. गुड नाईट. आजा आजा दिल निचोडे, रात की मटकी तोडे. अरे आलं ना लक्षात, भावना पोचल्या. उघड डोक्याची आलंय माझ्या लक्षात. झोप. अहो मला जरा तुमच्याशी बोलायचंय शिवानी बद्दल. काय? अरे बागू आज या आत घुस. टच कर. हाँ या आत यायचं. झालं कोणाचं डेअरिंग? तिला पकडायचं. हे अग्रेशन पाहिजे खेळात. काहीतरी फालतू विनोद करत बसतेस, लोक हसतात, मजा येते. चल बरं चल. हा शिवानी, हॅलो पंटर. कुठेस तू? येतेस ना इथे? मी अर्ध्या तासापासून इथेच उभी होते. कुठे? मैदानाजवळ. पण तिथे याची हिम्मतच नाही झाली माझी. का? खूप ऑकवर्ड वाटतंय रे. इतकी सगळे भांडणं झाल्यानंतर पुन्हा त्या टीम मध्ये येऊन खेळायला कसं तरीच वाटतंय. अगं वेडी आहेस का शिवानी? इथे भाऊ पण आहेत. ये बरं, काय होत नाही, काय प्रॉब्लेम नाही. ये. नाही नको, माझ्या मनाची तयारी नाही होत. अगं मनाची तयारी मैदानावर आल्याशिवाय कशी होणार? ते मला कळतंय रे, पण मी उद्या नक्की येते. शिवानी वेडी आहेस का तू? तुला भाऊंशी बोलायचंय का? नाही नको, मी उद्या भेटेन भावना. आणि प्लीज भावना माझ्यातर्फे सॉरी सांग. बाय. बरं ठीक आहे, बाय. मला एक सांग, तुला खात्री आहे की फक्त संशय आहे? खात्रीला एक संशय आहे. ते येऊन फक्त महिना झाले ते अनिकेतला इथे. हा प्रश्न तो नाहीये. हिचं वय काय? 18 वर्षांची आहे फक्त. आतापासून ही त्या मुलाबरोबर हिंडणार फिरणार. मला नाही पटत हे अफेअर वगैरे. काय करायचं, पोरांचं कसं वाढवायचं काही कळत नाही बा. आईबाप होणं फार कठीण झालेलं आहे हल्ली. एकदा या मुलांना लवकर शिंग फुटतात, त्यात ते टेलिव्हिजन, इंटरनेट, यामुळे नको त्या वयामध्ये नको ती सगळी माहिती असते यांना. काय करायचं आपण आता? मी काय म्हणते, मी त्या अनिकेतला बोलवून घेऊ का आणि सांगू त्याला की दूर राहत जा म्हणून? ते तर काय एकट्याचा दोष आहे का या सगळ्या? अहो मी काय ओरडणार नाहीये त्याला. त्याला नीट समजावून सांगेन. खूप चांगला मुलगा आहे तो. पण ह्यांचं वय काय बघा ना. मला नाही पटत हे सगळं. काय पुरीचं करायचं कळत नाही मला. मी संध्याकाळी आल्यानंतर बघतो काय करायचं ते. हे घे दे.